नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीप नेक, शोल्डर, मुंडा चार्ट पाहायचा आहे। एकदम परफेक्ट असा मी चार्ट या इथे तुम्हाला देणार आहे। तुम्ही यानुसार परफेक्ट ब्लाउज कटिंग करा आणि ब्लाउज तुम्हाला फिटिंगमध्ये एकदम परफेक्टच येणार आहे, कुठेही तुमचं फिटिंग बिघडणार नाही। तर आजचा आपला ऑनलाईनचा 15वा दिवस आहे आणि हा जो मी चार्ट देणार आहे तो पहा, जो पाठीमागचा गळा आहे तो 8 पेक्षा पुढे असेल, तर कितीही 8च्या पुढे असेल तर तुम्ही हा चार्ट वापरायचा आहे। तर या इथे पहा, सर्वात पहिल्यांदा छाती, शोल्डर, मुंडा आणि गळा रुंदी तुम्ही किती साईजमध्ये किती गळा रुंदी घ्यायची हे सुद्धा मी या इथे सांगणार आहे। तर तुम्हीही या पद्धतीने एका वहीमध्ये याप्रमाणे चार्ट लिहून ठेवा। एक पहा, छातीचा 10वा भाग, 4था भाग याचा सुद्धा एक चार्ट करा। परत बाही रुंदीचा चार्ट बनवून ठेवा आणि बोट नेक चार्ट आणि डीप नेक चार्ट असे तुम्ही हे जे चार्ट आहेत ते तुम्ही बनवून ठेवायचेच आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढे कधीही काहीही प्रॉब्लेम येणार नाही। तर या इथे पहा, मी अगदी पहा 46 म्हणजे 46-47 साईजपर्यंत मी तुम्हाला या इथे सर्व मापे सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा 28 छातीसाठी 28 छातीसाठी आपण शोल्डर घ्यायचं आहे 4.5 इंच, मुंडा घ्यायचा आहे 4.5 इंच आणि गळा रुंदी घ्यायची आहे 2 इंच। 28-29 साठी आपण हे मेजरमेंट घ्यायचं आहे। आता या इथे पहा, 30 आणि 31 मध्ये तुम्ही 5.25 ते 5 इंच तुम्ही या इथे शोल्डर घेऊ शकता। तर 5.25 इंच मुंडा घ्यायचा आहे आणि 2 इंच या इथे हा जो गळा आहे तो घ्यायचा आहे। 32 आणि 33 मध्ये आपण शोल्डर घ्यायचं 5 आणि मुंडा घ्यायचा आहे 5। तर इथे तुम्ही 5.5 इंच मुंडा घेतला तरी सुद्धा चालतो। मी या इथे 2-2 मेजरमेंट्स तुम्हाला देणार आहे, तर या पद्धतीने तुम्ही या इथे घ्यायचं आहे। तर पहा, इथे 5 इंच घेऊ शकता आणि या इथे 5.5 इंच घ्यायचं आहे। 34 मध्ये तुम्ही 5.25 इंच शोल्डर घ्या आणि 5.25 इंच मुंडा, गळा रुंदी 2 इंच। आता पहा, या सर्व साईज ज्या आहेत त्या लहान आहेत, त्यामुळे कंपल्सरी आपण 2 इंचच गळ्याची रुंदी वापरायची आहे। 2.5 इंच या इथे गळ्याची रुंदी वापरायची नाही, कारण जर तुम्ही या इथे 2.5 इंच शोल्डर वापराल, गळा रुंदी वापराल, तर पहा नेमके तुमचे शोल्डर जे आहेत ते पडणार आहेत 100%, कारण छोट्या साईजमध्ये जास्त गळ्याची रुंदी चालत नाही। आता 36 आणि 37 मध्ये तुम्ही 5.25 ते 5.5 इंच या इथे शोल्डर घेऊ शकता। मुंडा सुद्धा तुम्ही 5.5 इंच घ्यायचा आहे आणि 2.25 इंच गळ्याची रुंदी जी आहे ती वापरायची आहे। 38 मध्ये पहा, 5.5 इंच शोल्डर, 5.25 इंच मुंडा घ्यायचा आहे। हे फिक्स माप आहे, पहा तुम्ही 5.25 इंच पहिल्यांदा घ्या। जर तुमचा मुंडा जास्त असेल तर तुम्ही परत वाढवू शकता, परंतु 5.25 इंच 38 मध्ये मुंडा परफेक्ट होतो। आता इथे सुद्धा तुम्ही जर 8 इंच गळा असेल तर तुम्ही 2.5 इंच वापरू शकता, नाही तर तुम्ही 2.25 इंच या इथे गळा रुंदी घ्यायची आहे। 40 आणि 41 साईजमध्ये 5.5 इंच शोल्डर घ्यायचा आहे, मुंडा 6 इंच घ्यायचा आहे आणि 2.5 इंच हे जे आहे गळ्याची रुंदी ती वापरायची आहे। या इथे 2-2.25 इंच घ्यायची नाही, कारण मोठी साईज आहे, तर 2.5 इंच कंपल्सरी घ्यायचं आहे। 42 आणि 43 मध्ये पहा, शोल्डर 6 इंच घ्यायचा आहे, मुंडा 6.25 इंच घ्यायचा आहे आणि 2.5 इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे। नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी मी हा जो चार्ट देत आहे तो पहा फार उपयुक्त आहे आणि त्यांनी तो स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा तुम्ही वहीमध्ये नोट करून घेऊ शकता। 44 आणि 45 मध्ये तुम्ही शोल्डर वापरायचा आहे 6 इंच, मुंडा वापरायचा आहे 6.5 आणि पहा गळ्याची रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे। 46 आणि 47 मध्ये शोल्डर 6 इंच, मुंडा मात्र इथे वाढवायचा आहे 5.25 इंच घ्यायचा आहे आणि गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच। तर याच्या पुढे सुद्धा ब्लाऊज असतात, पण शक्यतो पहा 44 पर्यंत आपल्याकडे ब्लाऊज येतात, तर म्हणून मी इथपर्यंत चार्ट तयार केलेला आहे आणि हा माझ्याकडे कायम असतो। तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करा आणि मला सांगा तुमचे ब्लाऊज कसे झाले आहेत ते। तर हा व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.